काल तुम्ही आमचा बस्ता वगैरे सगळं बघितलेलं असणारच. तर आता आज आम्ही मेहंदीसाठी तयार होतोय आधी, मग हळदीसाठी. तर बघूया आता आमच्या सेटवर मेहंदीमध्ये, हळदीमध्ये काय-काय गमती-जमती चालणार आहेत. त्याच्या पण BTS व्हिडिओज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. स्टे ट्यून. आधी आम्ही पटपट तयार होतो, मग भेटू. मग लूक पण बघू कसा आहे ते. तो कसा आहे तो नक्की सांगा आम्हाला. आज मेकअप सुरू करण्याआधी माझं आणि दादांचं असं ठरलं की आज आपण थोडासा हेवी आय मेकअप करणार आहोत. हे सगळं करत असताना नेहमीप्रमाणे आमच्या आशाताई आणि बाकीचे मेकअप दादा, हेअर दीदी येऊन गप्पा मारून जात होत्या. कारण सकाळी सकाळी त्यांना आपल्या इथल्या कापराचा वास आणि आपल्या सगळ्यांची गप्पा मारायला फार आवडतात. आणि दोघींनी मिळून माझी हेअरस्टाईल पण सुरू केली. मध्ये गप्पा मारत मारत बाकीची कामं करत करत आम्ही तयारी करतच होतो. पण हे सगळं वरती करत असताना खाली सेटवरती हे आमचे सगळे दिग्गज कलाकार, आमचे EP क्रिएटिव्ह आणि आमचे डिरेक्टर हा सगळा डोलारा कसा सांभाळायचा हा विचार करत उभे होते. आणि बाकीचा सगळा पसारा तुम्ही बघताय की कसा फटाफट सेट उभा झाला आणि आपला लुक पण तयार झालेला आहे. तर त्यांनी मेहनतीने सजवलेल्या सगळ्या ह्या बॅकग्राऊंडच्या समोर आपण मेहनतीने सजवलेला हा लुक घेऊन मी तुमच्या समोर आली आहे. तर हा मेहंदीचा लुक तुम्हाला कसा वाटतोय? आता कितीही सुंदर नटलं तरी निगेटिव्ह कॅरेक्टर असल्यामुळे जरा वेगवेगळ्या गोष्टींची भेसळ करून लोकांना घाबरवण्याचं काम जरासं मी केलेलं आहे सेटवरती. जसं आत्ता इथे मी हळद मिक्स करते आणि ही हळद मिक्स करताना आमचा युग म्हणजेच श्रेयस सीनमध्ये येऊन माझ्याशी बोलतं वगैरे, ज्याच्यावरती कमाल मेम्स तयार केलेत लोकांनी आणि आम्ही मजा केली खूप सेटवरती. आणि त्यानंतर आता ही हळदीची सुरुवात झालेली आहे. हळदीमध्ये पण आमचा लुक चेंज केलेला आहे आम्ही. आणि छान आमच्याकडे पाहुणे आलेत, साधी माणसं मधली. तर एकतर ती खूप दोघं गोड आहेत. ती माझ्याच बरोबर रूममध्ये होती. आम्ही मस्त जेवणाचा बेत आखला होता त्या दिवशी. छान जेवण वगैरे केलं आम्ही. म्हणजे हे सगळं आमच्या मेकअप रूममधल्या गमती-जमती झाल्या. इथं तर आम्ही सेटवरती सीनच्या मागचे BTS तुम्हाला मी इथे दाखवतेय. कारण ते मेकअप रूममधले आम्ही शूट करायचे विसरलो. कारण आम्ही गप्पांमध्ये इतके रंगलो होतो ना. आणि मग हा जो ट्विस्ट निर्माण करायचा प्रयत्न केला होता की पडली ती चुकून वगैरे वगैरे. आणि उगाचच मग सगळे बिचाऱ्या माझ्यावर आळ घ्यायचा प्रयत्न की बापरे रम्यानी काय केलं वगैरे. आता तुम्हीच सांगा, मी काही करू शकते का? मी तर बिचारी लांब उभी होते, मी दुसऱ्यांना पाडणार कशी? पण ठीक आहे, त्या गोष्टी क्लिअर झाल्या व्यवस्थित. आणि मग माझ्यावर काही आळ आला नव्हता, कारण मी खरं तर काही केलंच नव्हतं. शिवानी आमच्याकडे हळदीला आले सेटवर. लावलेलेच नाही आपण. होतं मग तेही. खूप मजा आली आणि कसं काही म्हणालो का? हळदीची मंगल अष्टक आहे. चला 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 चला, आता पाहुणे गेलेले आहे. जपून जपून हळद लावायचं. आता बास करा, आता फक्त धिंगाणा घालायचा. आई बाबा या लवकर आणि मग BTS मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आम्ही तो सीन किती एन्जॉय केला. इकडे तिकडे पळापळ, धावपळ नुसती आणि अशी खरी हळद खेळत आम्ही मजा मस्ती करत हा एपिसोड संपवलेला आहे. हा हळदीचा आणि मेहंदीचा लुक तुम्हाला कसा वाटला आणि ही मजा मस्ती बघायला तुम्हाला आवडते का? हे सगळं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लवकरच घेऊन येतेय संगीतचा व्लॉग. पुढच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघाल की आम्ही संगीतमध्ये काय काय मजा मस्ती केली आहे.
तर स्टे ट्यून. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सी यू बाय.